संगमनेर तालुक्यातील गुलेवाडी गावात पाणी टंचाई विरोधात मोर्चा काढण्यात आला। यावेळी अनेक मागण्यांचे निवेदन देखील देण्यात आले। गेल्या अनेक वर्षापासून गुलेवाडी गावात पाणी टंचाईचा प्रश्न नेहमीच उपस्थित होत असतो। कोट्यावधीच्या योजना राबवून सुद्धा गुलेवाडी गावात माता भगिनींना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहेत। हा संघर्ष थांबवण्यासाठी मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। यावेळी शरद पानसरे, विलास राऊत, स्वरूप राऊत, संजय पानसरे, सीताराम पानसरे, विनायक वाडेकर, रोशन कोथमिरे, कैलास काशीद, कौशराम राऊत, वैशाली राऊत, बाळासाहेब राऊत, नवनाथ राऊत, ऋतिक राऊत, सतीश भेंडाळ व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहुयात सविस्तर वृत्तांत। ठेकेदाराचा विषय इथं येतच नाही। एक जागा जिथं उपलब्ध करून दिली, ग्रामपंचायती का जागा उपलब्ध नाही केली? महसूल डिपार्टमेंटनं आता आपण जागा त्यांनी अगोदर दिल्यावर महसूल डिपार्टमेंट म्हणते की ज्या गटात टाकायचंय त्या गटातच पाहिजे, नसेल तर दुसरीकडे टाकला तर त्याची रॉयल्टी भरावी लागते। एवढी रॉयल्टी म्हणजे काय, ती थोडी रॉयल्टी होणार आहे का? मग जसं जसं आपल्याला परमिशन मिळत गेली महसूल डिपार्टमेंट तसं तसं आपली कामं होत गेली। हे त्यांना बी विषय माहित आहे, सगळ्यांनाच माहित आहे। जागा उपलब्ध तुम्हाला मिळत नव्हती, या गावाला पाणी पुरवठा हा फार म्हणजे 10 ते 15 दिवस होता। याच्या पाठीमागे पहिली आपली योजना झाली 16-17 मध्ये। त्यावेळेस तिची जी आपली लोकसंख्या होती त्यावर आधारित ती धरलेली, परंतु शासनाने आत्ता जी नवीन जल जीवन योजना 112 कोटीची होती तिची यांनी वाढीव जी काही योजना तयार केलेली आहे ती टेक्निकल काही असेल म्हणून त्यांनी ती त्याच्यात धरलेली असेल। परंतु सन्माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी एक GR काढला, जी आपली जलसंधारणाकडे जी जागा होती ती हस्तांतरित 1 वर्षापूर्वी आपल्याकडे झालेली आहे। 1 वर्षापासून त्या तळ्याचं काम चालू आहे। ते तळ्याचं काम MGPनी जर लवकरात लवकर केलं असतं, त्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या असत्या। आम्ही MGPशी कॉन्टॅक्ट केला असं काही नाही। आजही एवढं मोठं आंदोलन असताना MGPच्या अधिकाऱ्यांनी इथं उपस्थितच राहायला पाहिजे। या संदर्भामध्ये MGPने जे कोणी ठेकेदार असतील त्या ठेकेदारांकडून ते काम फायनल केलं पाहिजे होतं। आज तगाची ते काम हळू गतीने म्हणजे स्लो गतीने चालू आहे। तो झाला तो याचा प्रश्न तो जो म्हणजे त्यांनी ते लवकरात लवकर केलं पाहिजे। त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहे त्या त्रुटी संदर्भात अधिकारी, गावचे काही सदन नागरिक, त्याच्यावर मध्ये काम करणारे यांची एक संयुक्त मीटिंग व सन्माननीय आपल्या तालुक्याचे जे कोणी आमदार महोदय असतील यांनी एकत्रित जे कोणी नाही जे आपले लोकप्रतिनिधी असतील त्याच्यामध्ये त्यांनी एकत्रित येऊन सगळ्यांनी हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे। अधिकाऱ्यांना त्या धारेवर धरून आणि त्या ठेकेदाराकडून काम करून घेतलं पाहिजे, म्हणजे आपला हा कायमचा प्रश्न मिटेल। आपली जी प्रवरा नदीवरील MGPने जी पहिली विहीर गोदलेली आहे तिच्यावरती 125 हॉर्सपॉवरच्या मोटरी बसवलेल्या आहेत। त्या 125 हॉर्सपॉवरनी आपल्याकडं पाणी पुरवठा, पण नदीचं पाणी गेल्यानंतर 8च दिवसामध्ये त्या विहिरींचं पाणी क्लोज होतं। त्या विहिरींचं पाणी क्लोज झाल्यानंतर आपण त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या काही विहिरी पहिल्या घेत होतो। आज ह्या वेळेस तुम्ही शेतकऱ्याच्या विहिरी आपल्या ताब्यात घेतलेल्या नाही, तर आपण फक्त इंजिनिअरिंग कॉलेज आणि कारखान्याचं काही पाणी घेत असतो। त्याच्यामुळं जे पाणी आपल्याला 125 हॉर्सपॉवरनी पाहिजे त्या प्रमाणात ते मिळत नसल्यामुळं तो तुटवडा निर्माण होतो आणि आपल्या इथल्या ज्या स्थानिक विहिरी आहे त्यांचं पाणी हे खराब झालेलं असल्यामुळं आपण शेतकऱ्याकडनं सुद्धा पहिलं आपण 2-3 विहिरींचं इथून पाणी घेत होतो। पानसरेंची विहीर असेल, इकडं तळ्याच्या तिथं
सारणची त्यांची काही काळ आपण विहीर घेतलेली होती, परंतु ते पाणी आता खराब झालेलं आहे. त्याच्यामुळे ते पाणी- पूर्वी नागरिकांनी इथं दुष्काळ म्हणजे पाणी नव्हतं शेतीला. पूर्वी नागरिकांनी कारखान्याला अर्ज केला तर त्या टायमाला कारखान्यात 3 इंच पाईपलाईन गुलवाडीला करून दिली शेतीसाठी. त्या टायमाला कारखान्याचं लाल पाणी ते विहिरींमध्ये पण उतरलं, कारण की त्या टायमाला इथं पाणी नव्हतं. त्या टायमाला कारखान्यात पाणी दिले, त्याच्यामुळे ते पाणी उतरलं. बारीमाही आपलं इथून पाणी चालायचं हिंगोलीचं इथून आपल्याला बाकीच्या विहिरी दूषित झालेल्या होत्या. हे पाणी जरी दूषित झालेलं असेल तर आता आपल्याला ही योजना आजूबाजूला झालेलं आहे. त्वरित लवकर कार्यान्वित करण्यासाठी संबंधित आपले सर्व आमदार महोदय, त्याच्यानंतर गावातील ज्येष्ठ म्हणजे जे नागरिक आणि काही पदाधिकारी मिळून एकत्र येऊन हा लवकरात लवकर निर्णय लावावा. आणि लावावा म्हणजे त्याच्यात मी पण जबाबदार आहे, असं काही नाही का कोणी नाही. तर आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन तो लवकरात लवकर MGPशी कॉन्टॅक्ट करून ती योजना कशी लवकरात लवकर मार्गी लागेल या संदर्भात आपण लवकरात लवकर 2च दिवसात MGPची मीटिंग लावण्यात येईल. MGPच्या अधिकारी एक प्रश्न असा विचारायचा आहे की सध्या जे ही आपली मागणी आहे.